आपण उपलब्ध करून देत आहोत। श्री दहावीर महाराजांचं देवस्थान हे आमच्या सर्वांचंच एक खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान आहे। आम्ही सगळेच तिथे नतमस्तक व्हायला जात असतो। तिथला पालखी सोहळा तर ऐतिहासिक आहे। सर्वात पहिली शासकीय पोलीस मानवंदना जर कुठल्या देवस्थानाला दिली गेली असेल तर ती आमच्या या श्री दहावीर महाराजांच्या देवस्थानाला दिली गेली। त्याचा आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। त्याच्या भक्त निवासाचं नव्याने काम आज आपल्या हस्ते त्याचा शुभारंभ होत आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही स्टॉल्स आम्ही जे महिला बचत गटासाठी उपलब्ध करून देतोय। तर त्या पद्धतीनं या सगळ्या कामांचं आज भूमिपूजन आपल्या हस्तेगाठी होत आहे। आज खरं तर अजितदादा नाईक याचं दुःख, याची खंत, याची वेदना ही नेहमीच एखाद्यामध्ये घडणार आणि त्यांचे एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचे एक शिष्य म्हणून मला नेहमीच अभिमान राहिला की मला दादांसारखा नेता मिळाला, ज्यांनी दूरदृष्टी ठेवली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलं, प्रोत्साहन देत राहिले। आणि आज मला आवर्जून सांगायचंय, दादा जिथे कुठे असतील त्यांची पहिली नजर मी बारामतीवरच पडत असेल की माझी बारामती कशी आहे, मी जशी ती विकसित केली तशा पद्धतीने ती आहे की नाही। आज सुनेत्रा काकींच्या हातामध्ये ती जबाबदारी असताना ती अजून कशी विस्तारित होत असेल हे दादा नक्कीच जिथे कुठे असतील तिथून बघत असतील। आमची इतकीच प्रार्थना राहील की एक कटाक्ष दादांचा बारामतीवर असल्यानंतर त्यांच्या जिवलग मित्राच्या या शहरावर, या रोहाष्टमी शहरावर त्यांचा दुसरा कटाक्ष पडावा आणि त्यांना वाटावं की जशी मी बारामती उभी केली, माझ्या मित्रांनी तीच प्रेरणा घेत त्याचं राहतं शहर सुद्धा उभं केलं। हे त्यांना जिथे कुठे असतील तिथून पाहायला मिळावं इतकीच या निमित्ताने माझी श्री दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना नाही। तर पेटी म्हणजे ब्लड बँक ही नाही आहे, ही रोहा अष्टमी एकमेव शहर आहे ज्यांची स्वतःची शासकीय ब्लड बँक ही त्या निमित्ताने आहे। काही 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करून अनेक इथले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत, शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होत असतो। पण त्याचबरोबर आता त्याचं विस्तारित काम हे आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हातात घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आता ब्लड बँकमध्ये आणखी विविध सुविधा ही त्या निमित्ताने आपण देणार आहोत। म्हणजे आधी एखाद्याला जर डेंग्यू झाला तर त्याला ज्या याची गरज खूप मनापासूनचा आनंद आहे, कारण ज्या सर्व परिस्थितीमध्ये आपण जबाबदारी घेतली, आम्ही सगळेच जण कार्यकर्ता म्हणून ती जवळून पाहत होतो। आदरणीय दादांच्या संबंध या जाण्याने सर्वात मोठा आघात जर कोणावर झाला असेल तर तो आपल्यावर आणि दादांच्या मातोश्रींवर म्हणजे आजींवर झाला। आणि त्या सगळ्या परिस्थितीवर कुठेही आपण न डगमगता आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना जसं दादांनी आपल्या कुटुंबाप्रमाणेच जपलं, जसं आपल्या कुटुंबाप्रमाणेच आम्हाला प्रेम दिलं, त्याच पद्धतीनं त्या दुःखात सुद्धा आपण उभ्या राहिल्या आणि आपण आमच्या सगळ्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज आपण राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करत आहात, आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करत आहात। कुठे ना कुठेतरी एक कार्यकर्ता म्हणून आमची इतकीच भावना आहे। नगराध्यक्ष असतील, सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वच आम्ही लोकप्रतिनिधी असू, पंचायत समितीचे असेल, नगर परिषदांचे असेल, आम्ही करण्याचा प्रयत्न करू। गेल्या वेळेला दादा आलेले होते, त्यावेळेला वनश्री आपण नगराध्यक्ष म्हणून पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक निवेदन हे आपण दादांना दिलं होतं। आज ते निवेदन आपण काकींकडे देणार आहोत आणि मला खात्री आहे की जसं आदरणीनं आम्ही दादांसाठी झटत होतो त्याच पद्धतीने आपल्यासाठी झटत असताना मी दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना करीन की दादांचे जसं ज्या पद्धतीनं दादा त्या ठिकाणी होते, आमच्या सगळ्यांसाठीच त्या ठिकाणी असायचे,
दादांचा जसा सगळ्या एकंदर काम करण्याचा संबंध त्यांचा आवाका असायचा, ज्या पद्धतीनं लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा असायची ती पूर्ण करत असताना सर्व त्याला लागणारी जी शक्ती असो, सर्व पाठबळ असो, सगळा आशीर्वाद असो, श्री दहावीर महाराजांच्या चरणी मी इतकीच प्रार्थना करते की त्यांचा आशीर्वाद हा काकी आपल्याला भरभरून त्या ठिकाणी मिळावा आणि अशाच आपल्या हस्ते महाराष्ट्र राज्याचं आणि या संबंध परिसराचं भलं होत राहावं इतकीच या निमित्ताने मी प्रार्थना करते. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करून आज भावनिक क्षण असल्यामुळे अधिक न बोलता मी माझ्या शब्दांना विराम देत असताना पुन्हा एकदा आपले मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय